बोला माई. किती वाजलेत? रियाजाला का नाही पोचलीस? माई मी निघालेच होते पण तारा मॅडम यायला तयार नाहीयेत. तारा यायला तयार नाहीये? तू तिला सांगितलं नाहीस मी बोलवलंय म्हणून? मी बोलले त्यांना पण त्या माझं ऐकत नाहीये. तुम्ही बोलून बघा ना त्यांच्याशी. माझा फोन उचलत नाहीये ती. मग मी काय करू आता? मी काय करू म्हणजे असे बावळटासारखे प्रश्न विचारू नकोस सावली. तिला तयार कर कसंही. ती रियाजाला यायलाच पाहिजे तुझ्यासोबत. हे बघ सावली, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून खूप गाण्यांची तयारी करायची आहे. पुढच्या आठवड्यात कार्यक्रम आहे. मला तुम्ही दोघंही इथं हवे आहेत. माई मी हेच म्हणाले, त्या नाही ऐकत आहेत. त्या म्हणतात सुट्टी हवी आहे त्यांना म्हणून आज त्या घरी आहेत. अजिबात मला कुठलीही कारणं चालणार नाहीयेत. तुम्ही दोघी यायचंय. आणि हो, नाहीच झाली तयार ती यायला तर मग ॲटलिस्ट तू तरी ये. कळलं? बरं ठीक आहे. ये लवकर, मी वाट बघते. तारा मॅडम, माईंनी सांगितलं तुम्हाला सोबत घेऊन ये म्हणून. मग मी पण तुला सांगितलंय ना मी आज नाही येणार आहे म्हणून. हो पण त्यांनी सांगितलंय काही कर पण ताराला सोबत घेऊन ये म्हणून. मग कर काही आणि जा मला घेऊन. तारा मॅडम असं काय करताय? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही नाही आलात तर माई मला बोलतील. शिवाय सारंग सर पण प्रश्न विचारतात. मग तुला या सगळ्या गोष्टींची सवय आहे ना, मग फेस कर. अहो पण तुम्हाला गायचं पण नाहीये, फक्त माझ्या सोबत यायचंय. तेच तर नाही करायचं ना मला. मला आता फ्रीडम हवाय, मला सुटका हवी आहे. ते तर मला पण हवी आहे पण तुम्हालाही माहिती आहे आपल्या हातात काहीच नाहीये. चला ना प्लीज. हे बघ मी नाही येणार आहे. असं का करताय तुम्ही? हे बघ जे मी आता करतेय ना ते मी खूप आधीच करायला हवं होतं. मी तेव्हाच ठाम राहिली असते ना तर आता तुझ्यावरही ही वेळ आली नसती. मी पण भैरवी वजेची मुलगी आहे. मी पण नाही सोडणार माझा हट्ट. मी येणार नाही म्हणजे नाही. ठीक आहे मी एकटी जाऊ का मग? तुझ्याकडे काही ऑप्शन आहे का? बरं येते मी. हॅलो बुबलू, कुठेस तू? मी आले. आलो 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 अब आलोच आलोच. घरातले सगळे कुठे गेलेत? ते सारंग दादा तिला तो मॅम मुंबईला गेलेत कामासाठी. सावली वहिनी बाहेर गेली. ऐश्वर्या वहिनी नेहमीप्रमाणे घरात नाहीये. नील दादा कंपनीत गेलाय. मग आपण पण कंपनीतच भेटलो असतो ना. असं कसं? कंपनीत भेटणार लगेच आपण? ते ऑफिशियली तू जॉईन नाही झालीस ना म्हणून तुला मी इथे बोलवलं. एक काम कर ना, ये बस बस बस. काय आणू? चहा कॉफी नाश्ता? नाही मला काही नको. तू मला कामं सांगणार होतास ना काय काय करायची आहेत? हा मीच सांगणार. अजून कोण सांगणार? आहे का कोणाची हिंमत? म्हणजे सांगतो ना. तर कसं आहे, हा तर मी सारंग दादाचा बॅकअप आहे. म्हणजे कसं आहे, सारंग दादाला जे माहिती आहे ते मला माहिती आहे. सारंग दादाला जे माहित नाही ते पण मला माहिती आहे. म्हणजे मी सारंग दादाचा डावा उजवा हात आहे. राईट लेफ्ट हँड आहेस ना? मग पाय का हलवतोयस? बुबलू झालं तुझं सगळं. आता सांगणार आहेस आता नेमकं काम काय करायचंय मला? सांगतो ना. महत्वाचं आहे ते सांगणारच मी. तर सारंग दादा हर्बल प्रोडक्ट लॉन्च करणार आहे. मोठा प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे आणि त्यात तुला नवीन मोठी पोस्ट देणार आहे. वाव बबलू काय सांगतोयस? बबलू मी इथे बसलं तर चालेल ना? हा चालेल. तर पहिल्या दिवशी तुला जास्त काम सांगणार नाही. करेक्ट. पहिल्या दिवशी कोणी जास्त काम सांगत नाही. डोंट वरी. पहिल्या दिवशी सगळ्या स्टाफची ओळख करून देणार. आपण जिथे नांदायला जाणार तिथल्या लोकांची ओळख नको का व्हायला? म्हणजे थोडे दिवस कुठल्या गोष्टी कुठे ठेवायच्या हे तुला दाखवलं जाईल. बरोबर.
सगळ्यांची ओळख व्हायला पाहिजे, घरातला कोपरा न कोपरा माहिती असायला पाहिजे. एकदम करेक्ट आहे तारा मॅडम, करेक्ट. अरे मी तुझीच हेल्प करत होते ना. कसली मदत नको निघा. जाऊ दे. तर आपण कुठे होतो? कुठे होतो? इथेच होतो. आलोच, नाश्ता घेऊन आलो, चहा कॉफी पण घेऊन आलो. आलोच, योग्य वेळ हीच आहे. हे काय नाही चाले ना तारा? नाही, त्या नाही आल्या. ते दिसतंय मला. पण तुला काय सांगितलं होतं मी? काहीही झालं तरी ताराला घेऊन यायचं सोबत. सांगितलं होतं की नाही? मग का नाही आणलंस तिला? सावली, तिची काहीच तयारी नाही. ऐन वेळेवर ती आपल्या दोघींना तोंडावर पाडेल. कळतंय? माई, मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं नाही ऐकलं. उलट मलाच म्हणाल्या की आपण दोघी सुद्धा सुट्टी घेऊया, पण मी माझी आले. उपकार झालेत मॅडम. थँक्यू सो मच आल्याबद्दल. किती कार्यक्रम ठरले, लिस्ट दाखवू का तुला? हा, काही तयारी झालेली नाहीये आपली अजून. माई, सगळं व्यवस्थित होईल, तुम्ही नका काळजी करू. काय व्यवस्थित होईल ग? डोंबल माझं. अगं, प्रत्येक गाण्याची किती तयारी करतो आपण, माहिती आहे ना तुला कार्यक्रमाच्या आधी. आणि इथं त्या ताराचा पत्ता नाहीये. सावली, हे बघ, मला प्रत्येक वाक्याची, शब्दाची, प्रत्येक हरकतीची तयारी झालेली पाहिजे. कुणाला तसूभरही डाऊट येता कामा नये. आधीच आपले अनेक शत्रू टपून बसलेत, त्यात तुझा तो मानलेला बाप, तो तर आपलं भांड फोडायला कधीचा आतुर आहे. मला आता कुणालाही ती संधी द्यायची नाहीये. कळतंय? मी उद्यापासून तारा मॅडमला रियाजासाठी घेऊन येईन, पण आता आपण रियाज करूयात. तू करते ग तुझ्या वाट्याची मेहनत, आणि या ताराचं काय करू मी? जीव तोडून शिकवलं मी तिला, पण तरी तिच्या गळ्याला काही सूर नाही. काय कमी केली मी सावली तिला, सांग तूच. कसली कमी केली? सगळं तर दिलं तिला. वजे घराण्याचं नाव, पैसा, प्रसिद्धी, सगळं सगळं असं ऐकतं ताटात वाढून दिलं. पण शेवटी कर्मदरिद्रीच माझी लेक. तिच्या झोळीत कितीही टाकत गेलं तरी तिची झोळी सदान कदा फाटकीच. वाईट वाटतं ग, वाईट वाटतं. आजवर ताराला मी जे काय दिलंय ना, जे आयुष्य तिला दिलंय, त्यासाठी खरं तर तिने माझे आभार मानले पाहिजे. पण काय देतीये ती मला? मनस्ताप. फक्त आणि फक्त मनस्ताप देते मला ही पोरगी. माई, तुम्ही नका फार विचार करू. चला आपण रियाज करूयात. बस. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.